बिनकामाचं तेवढं नुकसान झालं, कम से कम 500-600 रुपये तर नुकसान झालं आहे. आता पण ट्रॅफिक झालेलं आहे आणि इकडं पण ट्रॅफिक झालेलं आहे. गाईज नमस्कार, गुड मॉर्निंग. परत आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपल्याला परत दुकान लावायचं आहे. आज मेन जत्रा आहे बरं का, संध्याकाळपर्यंत जत्रा आहे. आणि तसं पण आपल्याला आज जत्रा आवरून संध्याकाळी घरी जायचं आहे. तर चला मग आता आपण दुकान वगैरे सगळं सेट करू. तर इकडे बघा, काल आम्ही रात्री सगळं दुकान वगैरे आवरलेलं आहे. तर इकडे बघा, तुम्हाला दाखवतो दादा, हे दिसतंय का सगळं इकडं पलंग बिलंग सगळं आवरून इकडे ठेवलेलं. तर आता परत तेच आपल्याला तिकडे जागेवर ठेवायचंय. चला मग आता पटापट आवडू आपण. तर काय आता सगळं दुकान ओपन केलेलं आहे. इकडं पण मोठं दुकान आपल्या पप्पाने सगळं ओपन केलेलं आहे. तर आता मी पण इकडं सगळं आता लावलेलं आहे आणि आता दुकान लावायचं बाकी आहे तिथं. तर तिकडं आता दुकान लावायला चालू करतो. आणि इथलं दुकान याकडं बरोबर लावलेलंच आहे. पहिलं फक्त थोडंसं इस काढलेलं आहे, ते मम्मी लावून घ्यायची. तर चला मग आपल्या इकडं दुकान लावून घेऊ फटाफट. इकडं मम्मी सकाळ सकाळी उठून भांडी घासायला लागली बरं का. दुकान वगैरे सगळं लावून सेट झालंय बघा. इकडं मम्मी पण लावायला लागली. मम्मीचं लावायचं दुकान झालेलं आहे. पप्पा पण दुकान लावलंय तिकडं. दुकान ऑलरेडी सगळं लागलेलं असतं, फक्त ते म्हणजे दिवसभर गिऱ्हाईक होऊन सगळं दुकान इसकडलेलं असतं. माल इकडे तर तिकडं पडलेलं असतं, त्यामुळे परत सकाळी उठून परत लेवल लावावं लागतं सगळं माल. तर काय आता बोदेगावला चाललोय, जरा मित्राचं काम आहे बरं का. गाईज आता आपण परत बोदेगावला जाऊन परत दुकानावर आलो बरं का. दुकानावर एक गिऱ्हाईक घ्यायला लागले हळूहळू. आणि आपण इथं महाप्रसाद घेऊन आलो बरं का. काय तिथला आपण काय व्हिडिओ काय घेतलेला नाही, ब्लॉग मध्ये काय घेतलेला नाही तिथला व्हिडिओ. एकदा इकडे गिऱ्हाईक पण चालू झालेलं आहे आपल्याला एक 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 एक. तर आता दुकानावर आरसे कमी पडले तर मग इथं आपल्या मागचे आरसे आता दुकानाच्या थोडं लावायचे बरं का. तर आता लावू चला मग दुकानासमोर आरसे. परत आपण इकडं माल गाडीला माल न्यायला आलो बरं का. थोडंसं आपल्या दुकानावर प्लाउड कमी पडलेले, तर हे प्लाउड न्यायला आलोय बघा. पप्पाने काल जाऊन माल आणलेलं, हेच माल आहे. आपल्या समोर दुकान आहे बरं का. आपण इथं रगडापुरी खायला आलतो. म्हणजे काहीतरी टाइमपास थोडं भूक लागायला लागली. सकाळी तिथं ह्याच्यामध्ये जाऊन काय ते महाप्रसाद मध्ये जाऊन जेवलो होतो. तर आता भूक लागायला लागली, मग काय परत आलो रगडापुरी खायला लागलाय. तर काय आता मी मस्त पाणीपुरी ते रगडापुरी खाऊन आलो. आणि इकडं मम्मी पप्पा, माझ्या दुकानाला काय गिऱ्हाईक नाही, पण मम्मी पप्पाच्या दुकानाला फुल गिऱ्हाईक आहे इकडं. कारण इकडं रस्ता कमी असल्यामुळे ट्रॅक्टर बघा कसं गुतलेलं आहे. इथं ट्रॅक्टरला मागच्या टायले असं बसलं नाही म्हणून बरोबर गुतलेलं आहे. ती पण ट्रॅफिक झालेलं आहे आणि इकडं पण ट्रॅफिक झालेलं आहे. आणि तसं पण आता आपल्याला उशीर झाले, सगळं जत्रा पण संपलेलं आहे. इकडं आता दुकान आवरायला चालू करायचंय. इकडं बघा सगळं आता आवरणार आहे दुकान, सगळं जत्रा संपलेली आहे आता. आणि इथून आपल्याला सगळं घरी जायचं आहे. आता काय थांबणार नाही, काय दुकान थांबणार आहेत, काय दुकान जाणार आहेत. तर काय आता तुम्हाला एक विषय सांगतो. आपल्या आरसेचं आपल्या मालाचं जरा नुकसान झालं बरं का. एकाच दिवशी पॅक बंडलमध्ये आपल्या आरसे 5-6 आरसे फुटलेत बरं का. हे तुम्हाला दिसत असेल तुम्हाला. हे आरसे आपले सगळे आरसे फुटले. तिकडं मागं 5-6 आरसे फुटलेत.
बिनकामाचं तेवढं नुकसान झालं, कम से कम 500-600 रुपये तर नुकसान झालं आहे. आता काय करणार, आता पर्याय नाही, आपल्याला करावंच लागेल. काय आता आपलं सगळं दुकान वगैरे आवरलेलं आहे बरं का. इकडं आपली गाडी, आता गाडी न्यायला आलतो आणि इथं गाडी लावली बरं काही नाही, कुणी तर गाडी लावली. इथं कार्यक्रम आहे बरं का, तेच कार्यक्रम बघायला गेले वाटतं ते इथं गाडी लावून त्याने. आता बघू काय होतंय त्यांच्या नंबरवर. आता त्याच्या गाडीच्या नंबरवर आपलं त्याचा गाडीच्या मालकाचा नंबर बघू आता, तर बघू काय होतं बघा. चला आता भाऊ फायनली भाऊ आलेत बरं काही गाडीचे ओनर. आता आपल्या गाडी काढायला लागलेत, आता आपली गाडी काढायची. तर चला मग आपण तिथं स्टेजवर जाऊन, आता तुम्ही जे डान्स बघितला का तिथं जाऊन स्टेजवर आपण सांगितलं होतं नंबर, गाडीचा नंबर, मग लगेच सांगितल्यावर आपल्या इथं ओनर आले या गाडीचे. तर आपली चला मग आता लवकर आपली गाडी काढू आणि फटाफट माल भरून घेऊ आपल्या गाडीत. आता तर गायज आता सगळं दुकान वगैरे आवरलं आणि आवरून सगळं गाडीत वगैरे माल भरलं. इकडं बघा सगळं गाडीत माल टाकलेलं आहे आणि जागा पण मोकळी झाली आता इथं बघा. तर चला मग आता घरी जाऊ, आपल्याला एकदम उशीर झाला. ती गाडीवाला जर आला नसता तर आपलं काय करत नसतं. आता 12-1 वाजेपर्यंत बसलो असतो, कारण की इथं ते कार्यक्रम चालू आहे बरं का. त्या कार्यक्रमामध्ये सगळेजण गुंतलेले आहेत बघायला. असं तिथं माईक होतं म्हणून बरं झालं लवकर आणि आपली गाडी बाहेर निघली. तर गाईज आता डिझेल पंपात आलो बरं का आपण. तुम्हाला इकडं बाहेर पंप दिसत असेल. आपल्या गाडीत आता डिझेल कमी झालं तर डिझेल टाकायला लागले. पप्पा गेले डिझेल टाकायला टाकायला. तर चला, एकतर आपल्याला उशीर झालं, एकतर सिग्नल रोड पण आहे आणि त्यातलं एकाचा रोड आहे. तुम्ही आता रोड बघितला असेल तर चला मग. तर गाईज आता आपण उमापूरच्या फाट्यावर इथं थांबलो बरं का जेवायला हॉटेलमध्ये. इकडं बघा हॉटेल आपलं जेवण पण मागवलेलं आहे, पनीर मसाला पप्पाने काय काय मागवलेलं आहे तेच खायला लागलो. आता आपलं गेवराई पण काय जास्त लांब नाही, जवळच आहे इथून 5-6 किलोमीटर आहे फक्त. तर इकडं आपली काय बाहेर तिकडं गाडी लावली. तर गाईज आता जेवण वगैरे झालेलं आहे. तर हॉटेलचं नाव बघा श्रीकृष्ण हॉटेलमध्ये आपण थांबलेलो इथं उमापूर फाट्याला. तर आपल्या इथूनच हायवे चालू होते, आता इथून काय जवळच आहे. तर चला मग आता जाऊ घरी, आपल्याला उशीर झालं आहे. आता 12 वाजत आले बरं का, आणि आपल्याला घरी जाऊन अजून आपला आजचा ब्लॉग पण एडिट करायचं आहे, तर उशीर होईल. तर गाज फायनली आपण घरी आलो बघा. आपल्या मम्मी पप्पाचे घरी गेले तर आता आपल्या गाडी, कारण की मी गाडीतच बसणार आपला व्हिडिओ एडिट करायचा आहे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला असेल, तर आपलं ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करून जावा आणि आपल्या चॅनलवर असलं नवीन असल्यावर तरी पण सबस्क्राईब करून जावा मित्रांनो. तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बाय बाय.